एका डोंगर पायथ्याच्या छोट्याशा गावात एक साधा पण अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. आयुष्य शांत होतं, पण एक दिवस अचानक सगळं बदललं. त्याच्या शेतावर सलग दुष्काळ आला, कर्ज वाढत गेलं आणि घरात अन्नाचीही टंचाई निर्माण झाली. एवढंच नाही तर त्याचा लहान मुलगा गंभीर आजारी पडला. गावात डॉक्टर नव्हता आणि शहरात नेण्याचे पैसेही नव्हते. भक्त दिवस रात्र धडपडत होता, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. शेवटी तो पूर्णपणे खचला. एका रात्री आकाश ढगांनी भरलेलं होतं, वारा जोरात वाहत होता आणि तो एकटाच मंदिरात गेला. थरथरत्या हाताने त्याने डोळे मिटले आणि श्री स्वामी समर्थ यांना आर्त हाक मारली. स्वामी, आता माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्या लेकराला वाचवा, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. क्षणभर सगळं शांत झालं. अचानक मंदिरातील दिवा जोरात पेटला आणि एक अनोखा सुगंध दरवळला. भक्त घाबरला, पण त्याच वेळी त्याला आतून एक आवाज ऐकू आला, घाबरू नकोस, सकाळ होईपर्यंत थांब. तो रात्रभर मंदिरातच बसून राहिला. सकाळी गावात एक अनोळखी वैद्य आला. कुणालाही माहीत नव्हतं तो कुठून आला. त्याने थेट त्या भक्ताच्या घरी जाऊन मुलाची तपासणी केली आणि औषध दिलं आणि काही तासातच मुलाची प्रकृती सुधारू लागली आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. भक्त आश्चर्यचकित झाला. तो वैद्य कुठे गेला, कोण होता, कुणालाच माहिती नव्हतं. तो पुन्हा मंदिरात गेला आणि नमस्कार करताच त्याच्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा तेजाने उजळली. त्या क्षणी त्याला उमगलं, स्वामी स्वतः वैद्याच्या रूपात आले होते. त्या दिवशीपासून त्याचा विश्वास अढळ झाला. संकट येताच, पण श्रद्धा असेल तर स्वामी स्वतः मार्ग काढतात. विश्वास ठेवा. भक्त संकटात असला तरी स्वामी कधीच दूर नसतात. स्वामी समर्थ स्वतः पाठीशी असतात आपल्या भक्तांच्या. अशा अजून कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.